नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत 102 वर्ष वयाचे स्वातंत्र्यता संग्राम सैनिक असलेल्या ज्येष्ठ नागरिकांनी मतदान केलं। आतापर्यंत एकही निवडणूक त्यांनी चुकवलेली नाही असं त्यांचं म्हणणं आहे। 102 वर्ष वयाचे केदारनाथ पांडे यांनी मतदान केलं। दरम्यान आपण बघतोय की नागपुरात स्वातंत्र्य चळवळीतल्या आजोबांनी मतदान केलेलं आहे। स्वातंत्र्य चळवळीत ते सहभागी होते। आता त्यांचं वय 102 वर्ष इतकं आहे आणि आतापर्यंत एकही निवडणूक त्यांनी चुकवलेली नाही आहे। दरम्यान आपण बघतोय की वृद्धांमध्ये सुद्धा वयस्करांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात उत्साह दिसून येतोय संपूर्ण मतदानाबद्दल, लोकशाहीच्या या प्रक्रियेबद्दल। आणि त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे 102 वर्षांच्या आजोबांनी मतदान केलेलं आहे। नागपुरातले हे आजोबा आहेत। नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये एक विशेष क्षण जेव्हा 102 वर्ष वय असलेले वृद्ध केदारनाथ पांडे स्वतः मतदान करायला आलेले आहेत। स्वातंत्र्यता संग्राम सेनानी राहिलेले आहेत आणि मुख्य म्हणजे काँग्रेसच्या ट्रेड युनियनला इंटकमध्ये त्यांनी आपलं आयुष्य घालवलं। आपलं गांधी टोपी घालून आणि स्वतः पायांनी चालत ते आलेले आहेत, त्यांनी मतदान केलेलं आहे। कैसा लग रहा है, आपने वोटिंग किया आज, आप कब से वोटिंग कर रहे हैं? हम जब से स्वतंत्रता मिली, स्वतंत्रता के पहले अगर अंग्रेजों ने भी वोटिंग कराया तो उसने भी किया और बाद में अभी तक कर रहे हैं। लेकिन कई बार ऐसा होता है कि लोग जो हैं वो छुट्टी मिलती है इसलिए घूमने चले जाते हैं, वोट नहीं देते। आप क्या कहेंगे उनको? हमारा कहना है ये कि पहले तो जिस काम के लिए छुट्टी मिली वो काम करना, और अगर वो काम नहीं किया तो उनको 1 हफ्ता अब्सेंट लगाना चाहिए और 1 हफ्ते की तनख्वाह काट लेना चाहिए। आज कैसा लगा, आपने मतदान किया, कैसा लग रहा है? भावुक हो रहे हैं थोड़ा, कैसा लग रहा है? हमको आज बहुत अच्छा लगा, इसलिए कि हजारों बरस की लड़ाई के बाद हमको वोटिंग का अधिकार मिला और हम उसको उपयोग नहीं करें, ये बहुत बड़ी गद्दारी है। खूप खूप धन्यवाद। तर त्यांचं म्हणणं आहे महानगरपालिकेच्या निवडणुका असल्या तरी काय झालं, मतदान केलं पाहिजे जेव्हा जेव्हा मतदानाचं काम मिळतं आणि जे लोक त्या दिवशी सुट्टी घेतात, मतदान करत नाहीत, त्यांचा आठवडाभरचा पगार कापला पाहिजे असं त्यांनी सुचवलं आहे। संजय तिवारी, NDTV मराठी, नागपूर।